विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले आणि गुलाबराव पाटील यांची भेट झालेली आहे। तर आज नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले आणि गुलाबराव पाटील यांची भेट झाली। दोघेही तसे पाहिलं तर आक्रमक असे नेते विधानसभेमध्ये आक्रमकपणे आपली बाजू लावून धरतात आणि या दोन आक्रमक नेत्यांची भेट या विधानभवनाच्या परिसरामध्ये झाली। आज नाना पटोले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे एका दिवसासाठी। विधानसभा अध्यक्षांच्या टेबलजवळ जाणं आणि राजदंडाला स्पर्श यावर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांची देखील गळाभेट झाली। विधानभवन परिसरात दोघांची भेट झाली असून यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे। तसंच जितेंद्र आव्हाड यांनी नाना पटोले यांचं समर्थन केलेलं आहे। विधानभवन परिसरामध्ये गिरीश महाजन, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांचा देखील संवाद रंगताना दिसला। विधानभवन परिसरामध्ये तीनही नेत्यांचा संवाद झालेला आहे। आज अधिवेशनाच्या निमित्तानं सगळेच नेते इथे एकत्र होते। विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले आणि गुलाबराव पाटील यांची भेट झालेली आहे। तर आज नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले आणि गुलाबराव पाटील यांची भेट झाली। दोघेही तसे पाहिलं तर आक्रमक असे नेते विधानसभेमध्ये आक्रमकपणे आपली बाजू लावून धरतात आणि या दोन आक्रमक नेत्यांची भेट या विधानभवनाच्या परिसरामध्ये झाली। आज नाना पटोले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे एका दिवसासाठी। विधानसभा अध्यक्षांच्या टेबलजवळ जाणं आणि राजदंडाला स्पर्श यावर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांची देखील गळाभेट झाली। विधानभवन परिसरात दोघांची भेट झाली असून यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे। तसंच जितेंद्र आव्हाड यांनी नाना पटोले यांचं समर्थन केलेलं आहे। विधानभवन परिसरामध्ये गिरीश महाजन, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांचा देखील संवाद रंगताना दिसला। विधानभवन परिसरामध्ये तीनही नेत्यांचा संवाद झालेला आहे। आज अधिवेशनाच्या निमित्तानं सगळेच नेते इथे एकत्र होते।